नमस्कार, मी संतोष जंगम। आज सकाळी आपले वैजनाथ स्वामी यांनी मला रमेश हिरेमठ यांचा व्हिडिओ पाठवला। तो व्हिडिओ मी पाहिल्यानंतर अतिशय मला मनापासून ते दुःख झालं की हे व्हिडिओ पाहिल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा व्यक्तीवरती आज प्रसंग आलेला आहे आणि तो प्रसंग पाहून मला अतिशय दुःख झालं। सकाळी प्रसाद जंगम गारगोटी आणि सुधीर हिरेमठ यांना मी फोन केला आणि त्या व्यक्तीबद्दल सर्व माहिती घेतली आणि आता मी गारगोटीच्या दिशेने त्या व्यक्तीला पाहण्यासाठी मी जात आहे। मी संतोष जंगम आपल्या कोल्हापूरमध्ये गारगोटी येथील रमेश हिरेमठ आणि त्यांचा कुटुंब परिवार अतिशय हलाखीतून या परिस्थिती बघितल्यानंतर मनात अतिशय वेदना होत आहेत की या व्यक्तीला मोठं संकट आलेलं आहे आणि त्या संकटाला दूर करण्यासाठी सर्वांनी सजळ हाताने मदत करा एवढेच सांगतो। की त्यांची भाची आहे, मतिमंद आहे, आई आहे आजारी आहे आणि बहीण आहे ती पण आजारी आहे। तर त्यांना सडळ हाताने मदत करण्यासाठी आपण एक मदतीचा हात पुढे करूया आणि त्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी प्रयत्न करूया। आम्ही मदत करण्यासाठी इथं आलो नसतो, त्या सगळ्यांनाच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे। पण आजीचे आणि रमेश दादांची इच्छाच नाही आहे की आपल्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची। तर ते म्हणतात की मला इथंच द्या, काय द्यायचं ते इथंच द्या। पण आम्ही सांगण्याचा प्रयत्न होते। मला सकाळी आमच्या वैजनाथ स्वामींचा फोन झाला आणि तो व्हिडिओ मला पाहायला मिळाला। मी आमच्या गारगोटीचे प्रसाद जंगम सर त्यांना घेऊन त्यांच्या घरात आलोय। तुम्ही पाहू शकता घरातली परिस्थिती काय आहे। लोक सगळे त्यांना अन्नधान्यासाठी सगळ्या वस्तू आणून देत आहेत, पण आताची परिस्थिती अशी आहे की त्यांना फक्त आधाराची गरज आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये नेण्याची। आणि दयाधन पार्वती परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देवो आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं अशी एक मी इच्छा व्यक्त करतो। गारगोटी या ठिकाणी मी रमेश हिरेमठ यांच्या घरी जाऊन आलो। तिथली परिस्थिती पाहिल्याच्या नंतर त्यांना आर्थिक मदतीची गरज आहेच, तसेच त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची पण गरज आहे आणि ती करण्यासाठी मला तुमच्या सर्वांची दोन्ही बाजूने मला गरज लागणार आहे। त्यांच्या भाचीला मानसोपचार तज्ज्ञाची पण गरज आहे। त्या ठिकाणी मी वरिष्ठांच्या बरोबर चर्चा करत आहे। याचबरोबर मी माझ्या स्क्रीनवरती रमेश हिरेमठ यांचा QR कोड देत आहे। त्या QR कोडवरती आपण आर्थिक मदत करून त्यांना त्यांच्या या कुटुंबावर आलेल्या संकटाला हातभार लावण्यासाठी एक मदतीचा हात पुढे करूया आणि त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करूया।